आणि आता एक ब्रेकिंग बातमी आहे। पुण्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या मुक्कामासंदर्भात वाद निर्माण झालेला आहे। विठोबा मंदिरामध्ये जागा अपुरी पडत असल्याने मुक्काम दुसरीकडे हलवण्याचा प्रस्ताव आळंदी विश्वस्तांकडून मांडण्यात आलेला आहे। मात्र वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा मोडण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही होतोय। गेल्या वर्षी मंदिर आणि विश्वस्तांमध्ये झालेल्या वादामुळे हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे। दरम्यान या प्रस्तावाला विठ्ठल मंदिर आणि पालखी सोहळा विश्वस्तांनी कडाडून विरोध केलेला आहे। परंपरा बदलू देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे। गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर हा मुद्दा मांडण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे। कल्पना नव्हती, पण त्या वर्तमानपत्रामध्ये बातमी अशी आली की या ठिकाणचं ठिकाण बदलण्याचा निर्णय म्हणजे याची चर्चा त्यांची चालू आहे, त्यांची मागणी आहे। पण ही अशी कोणती जरी मागणी असली, कोणती चर्चा असली तरी ते शक्य होणार नाही, कारण 350 वर्षाची ही आमची परंपरा आहे आणि या परंपरेला आम्ही कुठेही खंड पडून देणार नाही। ही स्वतः माऊलींची इच्छा आहे की त्यांना माऊलींना इथं यायचं आहे, तर हे कोणीतरी नवीन येणारे कोणतरी येणार आणि ते ठरवणार की पालखी इकडे गर्दी होती म्हणून। ठीक आहे, गर्दीची समस्या, इकडून पालखी दुसरीकडे गेली का गर्दी कमी होणार आहे का? भक्त कुठेही कमी होणार नाही। योगी निरंजननाथ हे विश्वस्त आळंदी देवस्थानचे, त्यांनी काहीतरी त्यांना खटकलं की गर्दी धक्काबुक्की झाली, त्याच्यात त्यांचा वाद झाला। त्या बाबतीत जवळजवळ 8 दिवस पत्रकार आणि आळंदी देवस्थानचा वाद चालू होता। शेवटी निरंजननाथनी माफी मागितली आणि तो विषय थांबला गेला। परंतु ते त्यांच्या कुठं मनाला लागल्यामुळं, आमचं असं मत आहे की ते कुठंतरी मनाला लागल्यामुळं त्यांनी ह्या वेळेस पंढरपूरच्या कालच्या झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी हा विषय स्वतः मांडलं की बाबा भवानीपेठचा मुक्काम हलवायचा। तर आमचं मत आहे, का हलवायचा? कारण काय? चुका सांगा, तुमचा वैयक्तिक काय स्वार्थ असेल तर तो बाजूला ठेवा। भवानी पेठेत ज्ञानेश्वरीची पालखीची आणि निवडणूक नानापेठमध्ये तुकाराम महाराजची पालखीची, दोन्ही पालख्या जवळ असल्या कारणाने महिलांची धावपळ होणार नाही आणि कुठलाही वाद होण्याची शक्यत नाही आणि काय अडचण होण्याची शक्यत नाही। वर्षानुवर्ष मारवाडी समाज एवढा आहे ना, मारवाडी समाजसुद्धा सर्वांना अन्नदान वगैरे करतात। मराठा समाज भरपूर आहे, आमचा पद्मशिली समाज आहे, अनेक समाजाची लोक इथं एकोपा करून पालखीचं जेवण वगैरे आणि सगळं सोय होतं। म्हणून तिथून पालखी इथंच यायला पाहिजे अशी आमची आग्रहाची विनंती आहे।